मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी सध्या ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे। त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे। आतापर्यंत राज्यातील 1,60,00,000 महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि जवळपास 40 लाख महिलांची केवायसी बाकी आहे। या महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी केली नाही तर अशा महिला योजनेतून अपात्र होतील अशी माहिती महिला बाल विकास विभागातील एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे। त्यामुळे येत्या आठवड्याभरात लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ई-केवायसी करणं गरजेचं आहे। कोल्हापुरामध्ये सोमवारी रात्री एका खासगी बसवरती दरोडा पडल्याची घटना घडली आहे। कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या या बसला किणी टोल नाक्याजवळ अडवण्यात आलं आणि त्यानंतर 6 ते 7 दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून तब्बल 1,22 लाखांचा मुद्देमाल लुटलाय। यात प्रवाशांकडील सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल आणि इतर साहित्याचा समावेश होता। ही घटना रात्री 12 वाजताच्या सुमारास घडली आणि त्यामुळे सध्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आणि बस चालकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी सर्व आरोपींना त्यांच्यावरती दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती देत आरोप निश्चित केले। तसंच गुन्हे आपल्याला मान्य आहेत का असा सवालही आरोपींना केला। यावर उत्तर देताना वाल्मिक कराडसह इतर आरोपींनी आरोप मान्य नसल्याचं कोर्टात सांगितलं। त्यामुळे आता या प्रकरणावरती 8 जानेवारीला पुन्हा एकदा सुनावणी होईल अशी प्रतिक्रिया सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे। डी फॉर डिले आणि डिरेल, उशीर करणं आणि खटला उलथून टाकण्याचे प्रयत्न होते, त्याला आज आरोप निश्चित झाल्यामुळे या प्रयत्नांना चाप बसलेला आहे आणि यापुढचं सुनावणी यापुढे जी 9 तारखेला सुनावणी आहे त्यामध्ये सरकारतर्फे कागदपत्र ज्यांच्यावरती प्रॉसिक्युशन भिस्त ठेवत आहे ती कागदपत्र आरोपीला मान्य आहेत किंवा अमान्य आहे याच्याकरता विचारलं जाईल। त्याच्यानंतर साक्षीदारांची यादी दिली जाईल आणि प्रत्यक्ष पुराव्याचं काम लवकरच सुरू होईल। इटलीतून हद्दपार केलेला एक प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे MIDC मध्ये सुरू करण्यात आलाय। इटलीमध्ये या प्रकल्पामुळे झालेल्या प्रदूषणाचा तब्बल 3.5 लाख नागरिकांना फटका बसला होता। त्यामुळे कंपनीवरती आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांवरती कारवाईही करण्यात आली होती। मात्र ती कंपनी भारतातील लक्ष्मी ऑर्गॅनिकनं विकत घेतली आणि लोटे MIDCतील कारखाना सुरू करण्यात आला। तिथे घातक केमिकलचं उत्पादनही सुरू करण्यात आलंय। दरम्यान एबीपी माझाने लोटे MIDC संदर्भात दाखवलेल्या बातमीची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दखल घेतली आहे। एखादा प्रकल्प कोकणच्या मुळावरती उठणार असेल तर तो कधीही होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। या कंपनीमध्ये कोणतेही प्रोडक्शन सुरू नसल्याचा दावाही त्यांनी केलाय। संबंधित कंपनीला नोटीस देण्यात आली आणि नोटीसचा खुलासा आल्याशिवाय कोणत्याही बातमीवरती विश्वास ठेवू नका असं आवाहनही उदय सामंत यांनी केलंय। लक्ष्मी ऑर्गॅनिक ते पण किती लोक विद्वान आहेत बघा। काही लोकांनी टाकले ते उदय सामंतची पण पार्टनरशिप आहे। मला सोशल मीडियाच्या काही लोकांना माझ्या मित्रांना विनंती करायची आहे की एवढा चिंतीचा उदय सामंत की एखादा प्रकल्प जर माझ्या चिपळूणकरांच्या आणि कोकणवासियांच्या मुळावर उठणार असेल तर राज्याचा उद्योगमंत्री म्हणून सांगतो की तो प्रकल्प कधीही आपल्या परिसरामध्ये होणार। पण ह्या सगळ्या गोष्टीचा जोपर्यंत खात्रीलायक अहवाल येत नाही तोपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये हे काही होणार नाही हे मला प्रामाणिकपणे इथं सांगायचं आहे राज्याचा उद्योगमंत्री म्हणून। मुंबईतल्या हवेच्या प्रदूषणावरनं हायकोर्टाने महापालिकेचे चांगलेच वाभाडे काढलेत। आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। यावेळी पालिका आयुक्त भूषण गगराणी स्वतः हजर होते। आयुक्तांना रस्त्यावरती फिरवा म्हणजे प्रदूषणाचे नियम पाळले जातात की नाही ते आयुक्तांना कळेल असं सक्त भाषेमध्ये हायकोर्टाने महापालिकेला सुनावलंय। पुढे बोलताना नियम पाळणाऱ्यांवरती कारवाई न केल्यास पालिकेवरच कारवाई करण्यात येईल असा इशाराही हायकोर्टाकडून देण्यात आलाय। Honorable Court asked BMC about the probable points of implementation, number one, and if new suggestions have been given by the petitioners, so consider those suggestions, particularly related to strict implementation as well as the worker safety. So whatever in our jurisdiction, BM jurisdiction, court has asked us to submit the report tomorrow again. सोलापुरामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। आईच्या प्रियकरानेच 3 वर्षांच्या चिमुकल्याची गळा दाबून हत्या केली आहे। बाळाची विष्ठा कपड्याला लागल्याच्या रागातनं आरोपीने ही हत्या केली आहे। मौलाली उर्फ अकबर बुल्ला असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे।
आम्ही अकस्मात मयताची नोंद करून घेतली. आज रोजी विजापूर पोलिसांशी संपर्क साधून त्याचे पोस्टमॉर्टमचे कागदपत्र हस्तगत केले. त्यामध्ये मुलाचा गळा दाबून खून गेल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सदर महिला शैनाज शेख याची फिर्याद घेण्यात आली व ज्याने खून केला तो मोलाली मुल्ला याला आज रोजी सदरच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. पुण्यातल्या इंदापूर तालुक्यातील शेळगावामध्ये एका 35 वर्षीय विवाहितेची हत्या झाली आहे. चारित्र्याचा संशय घेत महिलेचा पती मल्हारी उर्फ बापू खोमणे यानेच ही हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. दरम्यान आरोपी बापू खोमणेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून यापूर्वीही वालचंदनगर पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. सांगलीच्या कुपवाडमध्ये एका फेरीवाल्यावर 4 जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. साजिद मुलानी असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव असून ही घटना काल रात्री 11:30च्या सुमारास घडली आहे. 4 जण चिकन खरेदी करण्यासाठी फेरीवाल्याकडे गेले होते. त्यांना आचारसंहितेमुळे दुकान बंद करण्याची वेळ झाल्याचं सांगत चिकन पार्सल नेण्याची विनंती केली आणि याच रागातून चौघांनी फेरीवाल्यावरती धारदार शस्त्राने हल्ला केला. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आणि पुढचा तपासही सुरू आहे. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील उक्कडगाव इथे महाविद्यालयामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. 11वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला 4 विद्यार्थ्यांनी रूममध्ये शिरत स्टंपने बेदम मारहाण केली. रूम स्वच्छ करणं आणि झाडू मारण्यात नकार दिल्यामुळे तब्बल 3 तास मारहाण केल्याचा आरोप पीडित विद्यार्थ्यानं केलाय. या घटनेमध्ये पीडित तरुण गंभीर जखमी झालाय आणि त्याच्यावरती धाराशिव इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान यापूर्वीही असे धक्कादायक प्रकार घडले असून महाविद्यालयाचं प्रशासन दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही पीडित विद्यार्थ्यांनी केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या किडनी प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने किडनी विकल्याप्रकरणी डॉक्टर कृष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू याला सोलापुरातनं अटक करण्यात आली आहे. पीडित शेतकरी रोशन कुडेने चेन्नईतील डॉक्टर कृष्णा याने कंबोडियाला पाठवून किडनी काढल्याची तक्रार केली होती. तपासामध्ये डॉक्टर कृष्णा हे बनावट नाव असून रामकृष्ण सुंचू हा अवयव तस्करी करणारा दलाल असल्याचं उघड झालंय. गरजू लोकांना हेरून तो किडनी विकण्यासाठी त्यांना कंबोडियाला न्यायचा. त्यामुळे रामकृष्ण सुंचूच्या अटकेने आता या प्रकरणातील अवयव तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये अवैध नायलॉन मांजाच्या विरोधात पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. शहरातील अजनी भागामध्ये नायलॉन मांजा विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमध्ये सुमारे 20 लाखांपर्यंतचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. नायलॉन मांजामुळे अपघात आणि जीवितहानीचे प्रकार वाढत असल्यामुळे नागरिकांनी नायलॉन मांजाची खरेदी आणि विक्री आणि वापर करू नये असं आवाहन पोलिसांकडून पुन्हा एकदा करण्यात आलंय. गोंदियामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू तस्करीच्या विरोधामध्ये मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रामध्ये अवैधरित्या आणली जाणारी विदेशी दारू आमगाव तालुक्यातील बामणी रेल्वे फाटकाजवळ पकडण्यात आली. या कारवाईमध्ये सुमारे 2,80,000 रुपयांची विदेशी दारू आणि तब्बल 8,50,000 रुपयांची आलिशान कार जप्त करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे. अकोल्यामध्ये दुचाकी चोरीचा हायटेक प्रकार समोर आलाय. शहरातील पार्किंग आणि रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकींचं लॉक अवघ्या 20 सेकंदात तोडून चोरटे गाड्या पळवत होते. मौज मस्तीसाठी या टोळीने शहरात धुमाकूळ घातला होता. मात्र अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या चोरट्यांच्या टोळीला गजाआड केलंय. 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडनं 7 चोरीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आणि या घडीची एक महत्त्वाची बातमी आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांच्या भेटीला गेलेलं आहे. मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं काँग्रेससोबत युतीचे प्रयत्न असल्याचं कळतंय. ठाकरे बंधू पवारांसाठी आग्रही असताना पवारांच्या राष्ट्रवादीकडनं आता काँग्रेसशी चर्चेचे प्रयत्न होत असताना दिसतायत. पवारांचे शिष्टमंडळ जागा वाटपासंदर्भात वर्षा गायकवाडांशी चर्चा करणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रस्ताव घेऊन हे शिष्टमंडळ काँग्रेस नेत्यांची भेट घेणार आहे. काँग्रेसकडनं वर्षा गायकवाड, अमीन पटेल, सचिन सावंत उपस्थित आहेत असं कळतंय. आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्याला अधिक माहिती देत आहेत. राजू, नक्की काय म्हणणं आहे? या शिष्टमंडळाशी काही चर्चा होऊ शकली आहे का? कारण अगदी परवापर्यंत असं बोललं जात होतं की ठाकरेंसोबत राष्ट्रवादी जाण्याची शक्यता आहे. आता हे गणित बदललेलं दिसतंय. काय सांगता येईल अधिक?
अगदी आपण पाहतोय की महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, जागा वाटपासाठी मॅरेथॉन बैठका होताना पाहायला मिळतात. मात्र यामध्ये आता पाहतोय की शरद पवारांचं शिष्टमंडळ जे आहे ते काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या भेटीसाठी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत. आणि नेमका काय हा प्रस्ताव आहे अद्यापर्यंत समजू शकलेला नाही. मात्र आपण पाहतोय का याच्या आधी सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली होती आणि आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्रितपणे लढू अशा प्रकारचे जे आहे तर एक प्रस्ताव जो आहे तो शरद पवारांना दिलेला होता. आणि त्यानंतर शरद पवारांनी सांगितलं होतं की पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा एकदा भेटू. मात्र ती भेट अद्यापर्यंत झालेली नव्हती आणि आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं हे शिष्टमंडळ आलेलं आहे आणि काँग्रेससोबत चर्चा करताना पाहायला मिळतात. खरं तर आपण पाहतोय की एकीकडे काँग्रेस आता वंचित सोबत चर्चा करताना पाहायला मिळते, दुसरीकडे आपण पाहतोय की उद्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जी आहे ती होणार आहे. आणि मध्यंतरी जी काही चर्चा सुरू होती का कुठेतरी शरद पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती ठाकरे बंधूंसोबत जाणार असल्याची माहिती मिळत होते आणि त्याच्यामुळे आजची ही जी काही काँग्रेससोबतची भेट आहे ही महत्त्वाची मानली जाते. खरं तर या भेटीमध्ये जे आहे तो फायनल काही तोडगा जो आहे तो निघण्याची शक्यता आहे. कारण जर उद्या ठाकरे बंधूंची घोषणा होणार असेल तर साहजिकच आहे की त्यामध्ये सुद्धा अनेक इतर पक्षांची सुद्धा घोषणा कराव्या लागतील अशा प्रकारचं वर्तन होतं. त्यामुळे आताची ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते. खरं तर एकीकडे वंचितकडे काँग्रेसची चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडनं शरद पवार गटाकडनं जे आहे ते शिष्टमंडळ आलेलं आहे. त्यामुळे नेमकं हे जे आपण पाहतोय की प्रस्ताव जो आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आहे की उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी एकत्रित यावा यासाठीचा आहे अद्यापर्यंत समजू शकलेलं नाही. मात्र आता ही बैठक सुरू आहे आणि बैठकीनंतर स्पष्ट होईल की नेमकी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा काय नेमका प्रस्ताव आहे तो. बरोबर आहे आणि नक्कीच आपलं त्याच्यावरती लक्षही राहील. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. पुन्हा एकदा वेगवान आढावा घेऊया बातम्यांचा. भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील मडेघाटामध्ये कौटुंबिक वादातून एका इसमानं स्वतःच्याच घरात आग लावली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.